नर्मदापुरममध्ये घडलेली एक हृदय पिळवटून टाकणारी घटना संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी ठरली आहे. ममता ही जगातील सर्वात पवित्र भावना मानली जाते. मात्र जेव्हा तीच ममता क्रौर्यात बदलते तेव्हा मानवतेलाच काळी छाया व्यापते. 17 मार्च 2026 रोजी रात्री 7:30च्या सुमारास नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर ही भीषण घटना घडली. अंजू राजपूत नावाची महिला आपल्या 8 वर्षांच्या मुलगी युविकासोबत प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आली होती. साक्षीदारांच्या माहितीनुसार आई मुलगी सुमारे 3 तास स्थानकावर फिरत होती. सर्व काही सामान्य असल्याचे वाटत असतानाच अचानक भयंकर प्रकार घडला. तमिळनाडू एक्सप्रेस स्थानकात येताच अंजू राजपूत हिने आपल्या निष्पाप मुलीला थेट धावत्या ट्रेनसमोर ढकलून दिले. या घटनेनंतर स्थानकावर एकच खळबळ उडाली. उपस्थित प्रवासी आणि जीआरपी जवानांनी तात्काळ जखमी मुलीला उचलून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी भोपाळ येथे हलवण्यात आले. गंभीर जखमांशी 13 दिवस झुंज दिल्यानंतर 30 मार्च रोजी त्या चिमुरडीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रकरण हत्या म्हणून नोंदवण्यात आले आणि पोलिसांनी आरोपी आईला अटक करून तुरुंगात पाठवले. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंजू राजपूत हिला दुसरे लग्न करायचे होते आणि तिची मुलगी तिच्या मार्गातील अडथळा वाटत होती. यापूर्वीही तिने अनेकदा मुलीला रेल्वे स्थानकावर नेले होते, मात्र प्रत्येक वेळी ती स्वतःला रोखत होती. अखेर 17 मार्चच्या रात्री तिने हा टोकाचा निर्णय घेतला. सुरुवातीला आरोपी महिलेने गुन्हा नाकारला, मात्र कठोर चौकशीनंतर तिने आपला गुन्हा कबूल केला आहे. या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून नात्यांची किंमत आणि मानवी संवेदनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आईच्या मायेची अपेक्षा असलेल्या एका निष्पाप जीवाला स्वतःच्या आईकडूनच मृत्यूला सामोरे जावे लागले. ही घटना समाजासाठी एक मोठा धक्का ठरली आहे. सध्या पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत असून आरोपी आई कारागृहात आहे. लेटेस्ट क्राईम अपडेटसाठी क्राईम डायरी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा. सतत अपडेट रहा, सुरक्षित रहा.